उन्हाळा स्पेशल थंडगार असा आपल्याला इथे नाश्ता तयार आहे। तुम्ही म्हणाल थंडगार कसं काय, तर रात्रीचा शिळा भात आपण एकाच मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे। खूप चविष्ट आणि खूप छान असा मस्त आपल्याला इथे नाश्ता तयार होतो। खूप पौष्टिक पण आहे आणि चविष्ट पण आहे। अशा पद्धतीनेच तुम्हाला जर नवीन नवीन रेसिपी पाहिजे असतील तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। थंडगार भात बनवूया। कृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर कुणाकुणाला पोटाला थंडावा लागतो आणि मनाला शांतता लागते, तर अशा पद्धतीने आज आपण रात्रीच्या शिळ्या भाताचा आस्वाद घेणार आहोत। तर रात्रीचा भात इथे छोट्याशा मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजत घालायचा आहे रात्रभर। अशा पद्धतीने एकदम मोकळा सळसळीत भात होतो। भातावरतीच आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। दही गोड आंबट कसं पाहिजे असं, तुम्हाला थोडीफार साखर घातली तरीही चालतं। तर अशा पद्धतीने इथे दही घालून घ्यायचं आहे। पोटाला खूप छान असा मस्त थंडावा मिळतो। उन्हाळा चालू आहे, अशा पद्धतीने रेसिपी नक्की बनवून बघा, खूप चविष्ट आणि खूप छान होतो। तर इथे मी 1 वाटी भात घेतलेला आहे, एकदम छोटी वाटी, त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता 3 चमचे दही घालून घेतलेले आहे। याच्यावरती घालून घ्यायचे आपल्याला एक छोटासा कांदा बारीक कट केलेला। तर इथे मी बारीक कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे। या भातावरती आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। जिरे मोहरी, थोडंसं अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर। तेल एकदम कडकडीत असं छान गरम करून घ्यायचं आणि कढीपत्तासुद्धा आपल्याला फोडणीला घालायचं आहे। इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे। जिरे मोहरी लाल मिरची पावडर आपण घालून घेऊया। इथे छान असं मस्त फोडणी तयार झालेली आहे आपल्याला। तर बघू शकता, आपण भातावरती घालून घेऊया। तर अशा पद्धतीने भात एकदा नक्की बनवून बघा, खायला खूप चविष्ट आणि खूप छान अशा पद्धतीने होतो। थोडंसं साखर वाटली तर तुम्हाला घालायची इथे, किंवा मीठ घाला। इथे मी मीठ आणि साखर दोन्ही पण घालणार आहे। इथे अर्धा चमचा साखर घेतलेली आहे मी, साखर घालून घेऊया। थोडंसं चवीनुसार काळं मीठ घेतलेलं आहे मी, इथे काळं मीठ घालून घेऊया। काळ्या मिठाने पोटाला जर समजा काही असलं तर त्याच्यावाला निघून जातो, ॲसिडिटी वगैरे, छान असं मस्त आपल्याला आहार भेटतो। तर अशा पद्धतीने भात नक्की बनवून बघा। एका डिशमध्ये काढून घेऊया। रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर बघू शकता किती छान असं इथे आपल्याला स्वादिष्ट असं पोटाला थंडावा देणारा दही भात तयार आहे। तडका दही भात तयार आहे। तर आपण एका डिशमध्ये आता काढून घेऊया। तर बघू शकता किती छान असं इथे आपल्याला नाश्ता तयार आहे। तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने शिळ्या भाताची रेसिपी नक्की बनवून बघा, पोटाला थंडावा देणारी। तर चला भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।